मॉर्निंग. या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 5 वाजलेले आहेत. मी उठलेले आहे रोजच्या वेळेत, म्हणजे 5 वाजता उठलेले आहे. अगोदर चेहरा वगैरे धुवून घेतलं आणि आलेले आहे अगोदर मी बेटर बघण्यासाठी. म्हणजे काल मी इडलीचं बेटर बनवून ठेवलेलं आहे आणि यामध्ये फक्त मी खाण्याचा सोडा टाकून ठेवलेला होता, मीठ वगैरे काही टाकलेलं नाही. बघू शकता रात्रभरात व्यवस्थित फुललेलं आहे. म्हणजे इतकं फुललं की खाली गेलेलं आहे. ते अगोदर वाटलं नाही की इतकं फुलेल. ते अर्ध पातेलं आलेलं होतं बेटर, तर सोडा टाकून मी झाकून ठेवलं आहे छान मिक्स करून, तर व्यवस्थित फुललेलं आहे. म्हणजे या बेटरचं तुम्ही डोसे, इडली, आपे काही बनवा, एकदम छान आणि नरम आणि परफेक्ट बनून तयार होतात. जसं की तोंडात टाकताच विरघळणार आहे. म्हणजे आपण तयारी परफेक्ट केली ना, त्याचा रिझल्ट पण परफेक्टच येतो. तर बेटर तरी परफेक्ट फुललेला आहे. आता करायची आहे पुढची तयारी, म्हणजे सांबर बनवायचं आहे मला. इडली आणि सांबर. डोसा बनवेन तर बटाट्याची भाजी, चटणी हे सगळं बनवायचं असतं. आणि कसं असतं ना, डोसा पॅनवरचा ताटात असला तरच खावा वाटतो आणि आपल्याला कुठेतरी पॅक करून द्यायचा आहे, तर त्यावेळेस इडलीच ही बरी पडते. कारण डोसा वगैरे पॅक करून देणं म्हणजे ते गार झालं तर खावंच वाटत नाही. आणि दिनेश पप्पांचं कसं आहे, घरी येणार नाही ते ब्रेकफास्ट करायला, तिकडंच जायचं असतं मला, त्यामुळे म्हणलं इडलीच ठीक आहे. तर सांबर बनवण्या अगोदर, म्हणजे सांबरची तयारी थोडीशी जास्त असते, त्या अगोदर मी काय करत आहे, इकडे चहा बनवत ठेवलेला आहे आणि थंडी खूप आहे त्यामुळे स्वेटर वगैरे घातलेला आहे, तर थोडंसं माझ्या अवताराला इग्नोर करा. इकडे चहा ठेवलेला आहे, चहा उकळत आहे. तोपर्यंत मी इकडे सांबरसाठी सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत. टमॅटो घेतलेला आहे, दुधी घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे. जेव्हा अगोदर मी सांबर केलेलं होतं तेव्हा तुम्ही म्हणत होता की यामध्ये वांगं घातलं जातं, म्हणजे खूप साऱ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सांगितल्या, पण ते सगळं आपण टाकतो. पण कसं आहे ना, घरामध्ये पत पाणी असलं तर वांगं वगैरे खायचं नसतं. तसंच आहे आमच्या इथं. म्हणजे हे गॅरेजमध्ये कामं करत असतात दिवसभर, कुठेतरी काहीतरी लागलेलं असतं, त्यामुळे मी वांगं बटाटा हे जास्त प्रमाणात करत नाही घरी. म्हणजे वांगं तर बनतच नाही, बटाटाच खिचडी वगैरे बनवली त्यामध्ये मी टाकत असते. तर इकडं जे भाज्या तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी इथं घेतलेले आहेत, गाजर घेतलेले आहेत, दुधी घेतलेले आहे, कांदे, टमॅटो हे सगळं मी घेतलेलं आहे. आवडीप्रमाणे वांगं घेऊ शकता, शेवगा घेऊ शकता किंवा बिनीस वगैरे जी ही आवडीप्रमाणे भाज्या आहेत त्या आपण सांबरमध्ये टाकून बनवू शकता. तर इकडं सगळं हे जे आहे ना, भाज्या अगोदर मी सगळ्या चिरून घेत आहे आणि थांबल्या खूप पाय दुखत आहेत, कारण दिवसभर आपली कामं थांबूनच चालत असतात. त्यामुळे जी कामं बसून होतात ती तरी बसून करावी, कारण पायाची खूप वाट लागत आहे. तर मी इकडं निवांत खाली बसून सगळ्या भाज्या चिरत आहे, कारण यामध्ये वेळही थोडासा जास्त लागतो आणि दिनेश लवकरच कॉलेजला जात आहे, त्यामुळे मी थोडंसं लवकर सुटून सगळी कामं करत आहे. कारण हे सगळं आपण केलं आणि न खाता सगळेजण गेले ना, तर बघा दिवसभर आपल्या मनाला चुटका लागून राहतो की न खाता गेले, तर त्यापेक्षा तरी बरं आहे की लवकर उठून केलेलं. तर इकडं सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत. इथं कांदे जे आहेत ना, गेल्या वर्षी एकदम छोटे आहेत आणि पाचोळा खूप झालेले आहे त्यामधनं, तर ते सगळा पाचोळा मी काढत आहे आणि कांदे इकडे स्टँडमध्ये ठेवत आहे. एकदम छोट्या आकाराचे कांदे आहेत, चिरण्यासाठी भरपूर वेळ मला लागत आहे, पण काही पर्याय नाही. आता ते कांदे संपल्याशिवाय काय करावं. तर इथं सगळा कचरा पाचोळा जी ही आहे भाज्याचा, ते सगळं मी ताटलीत भरून कचरा पेटी टाकलेला आहे आणि भाज्याची पूर्ण तयारी झाली, म्हणजे सांबरची पूर्ण तयारी झालेली आहे. तर मी अगोदर चहा घेतला, चहा घेऊन झालेला आहे. आता करूया सांबरची तयारी. तर इकडे चिंच पण मी पाण्यात टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे, म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो. कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये मी सांबर बनवणार आहे. तर कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती. यामध्ये घेऊया 2 चमचे तेल. मी जसं की सांबरची सगळी तयारी केली आणि बनवायला ठेवलं तितक्याच गॅस संपला, म्हणजे ऐन वेळेत गॅस संपतो तसंच आहे. म्हणजे काही त्याची टायमिंग नाही, कधी संपणार त्याचं काही आता पता नसतो, अचानकच जातं ते. आणि ज्यावेळेत आपल्याला कुठेतरी घाईगडबडीत बाहेर जायचं आहे किंवा कुणीतरी पाहुणे आलेत ना, त्यावेळेत मात्र गॅस संपतो. किती वेळा असं माझ्यासोबत झालेलं आहे. आणि गॅसची टाकी आम्ही इथं ठेवलेली आहे, तर काढायची इतकी पंचायत होत आहे ना, जेव्हा गॅस संपेल निघतच नाही. मी तिथं थोडाफार पसारा पण ठेवलेला आहे, म्हणजे आपली किचन छोटी आहे, कुठं जमलं तिथं मी ते ॲडजस्ट करते पसारा. तर ते पण काढायचं होतं अगोदर, ते सगळं काढलं, मग टाकी काढली आणि दुसरी टाकी मी लावत आहे. आणि एक झालं की गोंधळ, एक तर लेट होत होता मला सगळं करायला, त्यामध्ये गॅस संपला आणि जे आहे टाकी त्याचं जे आहे ना, ते वरचं टोपणच निघत होतं. भरपूर वेळ झटलं मी, झटून किती वेळा ते निघालेलं आहे, जमतच नव्हतं. असं वाटतं थोड्या वेळासाठी दिनेशला किंवा दिनेशच्या पप्पांना उठवावं, कारण घाई गडबडीत ना आपली कामं हातातली व्यवस्थित होत नाहीत, गडबड करतो, त्यामुळे तसं झालेलं होतं. तर फायनली मी ते काढलं आणि इकडं लावलेलं आहे रेग्युलेटर आणि मागच्या साईडला लोटत आहे. म्हणजे तर टाकी ठेवणं थोडंसं तामझाम आहे. जेव्हा गॅस संपतो ना, त्यावेळेस ना खूप पसारा मला काढावा लागतो आणि भरपूर वेळ जातो, कारण एकदम छोटी दार आहेत, नंतर केलेलं आहे ना, त्यामुळे काही मेजरमेंट घेतलेली नाही, त्यामुळे व्यवस्थित ते टाकी आतमध्ये जातच नाही. सगळे दारं काढून मी ठेवलेली आहे आणि जे रिकामी झाली ती बाहेर नेऊन ठेवली. तर झालेलं गॅसचं काम म्हणजे आरामात 15-20 मिनिट गेले, कारण ते व्यवस्थित निघत नव्हतं, व्यवस्थित बसत नव्हतं, खूप प्रॉब्लेम झाला. तर आता करूया सांबर. फायनली आता मुहूर्त लागलेला आहे. तर कुकरमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे. कांदा हलकासा मऊ होऊ लागला, म्हणजे एकदम असं गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे, हलकासा मऊ झाला
की त्यामध्ये आपल्याला बाकीच्या भाज्या टाकायच्या जीही तुमच्याकडे आहेत. तर मी इथं दुधी, गाजर आणि 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत, परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. तर टोमॅटोही टाकलेला आहे, परतून घेऊया थोडा वेळ. आणि तुम्ही म्हणत होता की ताई 2 व्हिडिओ पाठव, दररोज म्हणता तुम्ही दररोज 2 व्हिडिओ पाठवत जा, तर होत नाही आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही. ते एक आहे सगळ्यात मोठं, म्हणजे तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असले तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या कमेंटमुळे आणि तुमच्या लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि मी दररोज नाही तर नाही, एक दिवसाड मी 2 व्हिडिओ पाठवत जाईन. म्हणजे माझी धावपळ किती होत आहे आता याचा अंदाज तुम्हालाही आहे की किती धावपळ होते. तरी पण तुम्ही म्हणता की ताई 2 व्हिडिओ पाठव, आम्हाला तुझी व्हिडिओ बघायला आवडतात. खरंच मला खूप छान वाटतं जेव्हा तुमचे असे कमेंट येतात की तू 2 व्हिडिओ पाठव, तुझी व्हिडिओ बघायला आवडतात. खरंच मला खूप छान वाटतं, की इतके मन लावून तुम्ही माझी व्हिडिओ बघता, इतकं प्रेम देता. तर इकडं टोमॅटो टाकलं, परतून घेतलेलं आहे. नंतर मी सुके मसाले टाकलेले, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 मोठा चमचा भरून इकडे सांबर मसाला टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर मी डाळ टाकलेली आहे, म्हणजे डाळ मी धुवून एक 15-20 मिनिट भिजत ठेवलेली होती, ती डाळ टाकली, परतून घेतलेला आहे. पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि संग आपल्याला थोडंसं चिंचेचं पण टाकायचं आहे यामध्ये. म्हणजे सांबर म्हणजे कसं थोडंसं आंबट तिखट असलं छान लागतं. तर चिंचेचं पणही टाकलेलं आहे आणि मीठ टाकलं चवीपुरतं. आता टोपण लावून कुकरला 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते. म्हणजे मॉर्निंगला विचार करण्याची काही गरज नाही, कामच काम असतं. त्यावेळेस फक्त करत जा. म्हणजे पूर्ण घरात झाडू मारायची आहे, अंगणाचं तर राहिलेलंच आहे. म्हणजे बाहेर आणणारे मी इतक्या लवकर काढत नाही आहे, कारण थंडीही खूप आहे. म्हणजे आता थंडी कमी व्हायची त्याऐवजी वाढत आहे, खूप थंडी वाजायला लागलेली आहे. तर आता इकडं पसाराही थोडाफार आवरला, किचन काउंट पुसून घेते. तर ही सगळी कामं आवरजेपर्यंत हे डाळ पण शिजेल, म्हणजे हे सांबरचं जे होतं मिश्रण ते शिजेल, तोपर्यंत मी झाडू मारून घेते. बाहेरचं दार गेट काढून घेते, म्हणजे अंधार आहे. तर अगोदर मी हॉलमध्ये आणि इकडच्या रूममध्ये सगळं झाडू मारून घेते आणि मग निवांतच मी अंगणाची साफसफाई करत आहे आजकाल, कारण घाई गडबडीत दिसतही नाही. आणि मॉर्निंगला तसं तर किचनमध्ये भरपूर सारी कामं असतात, तोपर्यंत मी ते कामं आवडते. म्हणजे सगळी कामं आपले, म्हणजे जास्त कामाचा लोड येणार नाही. धावपळ केली तरी एकही काम माझं व्यवस्थित होतच नाही, कारण बाहेर झाडायला आणि धुवायला काही दिसत नाही, असं होत आहे. आणि दिनेश आणि दिनेशचे पप्पा आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे. मी एकटी उठून लागत असते माझ्या कामात. यावेळेत आपल्याला कोणी डिस्टर्बही करत नाही, निवांत आपली कामं आपण करतो. आणि यावेळेचं वातावरण इतकं छान, इतकं शांत आहे ना, खरंच खूप छान वाटतं. म्हणजे 4 ते 6 पर्यंत जे वातावरण असतं ना, म्हणजे 6 वाजता सगळेजण उठतात, पण 4 ते 5, 5:30चं जे वातावरण असतं ना, इतकं शांत असतं ना, यावेळेत कोणी डिस्टर्ब करत नाही, एकदम छान असं वाटतं. आणि या वेळेमध्ये योगा करणं किंवा थोडंसं चालत जाणं खूप चांगलं असतं. पण मला वेळच भेटत नाही, आपली ही कामाची धावपळ दिवसभर हेच असते, त्यामुळे ना वेळच भेटत नाही योगा वगैरे करण्यासाठी. कारण लवकर उठणं, स्वयंपाक करणं, नाश्ता, चहा पाणी हेच असतं आपलं दिवसभर. तसंच आहे, या कामामध्ये जितका आपला योगा होतो, जितकी आपल्या शरीराची हालचाल होते तीच बरी आहे. इकडं हॉलमध्ये मी झाडू मारून घेतलेली आहे, रूमा सगळ्या झाडून झालेल्या आहेत. आणि किचन तर मी स्वयंपाक करण्याअगोदर मी झाडून घेतलेलं होतं. आता आलेली मी बाहेर, पोर्स तितका मी झाडू मारला. अंगणात म्हणजे खालीचं गेट तर मी काढलं, पण झाडलेलं नाही, मी नंतर करणार आहे. तोपर्यंत कुकरला इकडे 3 शिट्या झालेल्या आहेत. तर बघू शकता इकडं जी ही भाज्या टाकलेल्या होत्या, डाळ टाकली होती, सगळी परफेक्ट शिजलेली आहे. जसं मी घाटत आहे बघू शकता, छान मिळून येत आहे. ते डाळ घाटून घेतलेली आहे. तोपर्यंत यांचं पण आवरलेलं होतं, तर यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिला. आता हे गॅरेजला जात आहेत, म्हणजे यांचं आवरून दिलेलं आहे. आता नंबर आहे दिनेशचं, तर दिनेश आंघोळ वगैरे करतो, रेडी होतो. तोपर्यंत मी इकडं सांबर आणि इडली दोन्ही बनवून घेते. म्हणजे दिनेश ब्रेकफास्ट करून यांनाही नेऊन देईल, म्हणजे त्या दोघांचं होईल. मग त्यानंतर जी कामं आहे ती मग माझी दिवसभर चलत राहणार आहेत, कारण बाबा आता परत ताईकडे गेलेले आहेत आणि 3-4 दिवसाचा मुक्काम आहे त्यांचा. त्या दोघांचं आवरून दिलेत मी, निवांत माझी कामं होत असतात दिवसभर. तर इकडे डाळ बघू शकता छान मिळून आलेली आहे, म्हणजे जी भाज्या आहेत ना छान शिजलेल्या आहेत आणि छान मिक्स पण झालेल्या आहेत. तर यामध्ये मी टाकलेलं आहे तर गरम पाणी, कारण खूपच थिक होती डाळ, तर गरम पाणी टाकायचं, कुठेही गार टाकायचं नाही आपल्याला. गरम पाणी टाकलं, जितकी पातळ पाहिजे तितकं आपल्याला सांबार पातळ करायचं आहे, म्हणजे जास्त थिक आपल्या इडलीसोबत जमणारी नाही. तिकडे गरम पाणी करून टाकलं, छान मिक्स केलेलं आहे. आणि याला तडका नंतर देणार आहे. अगोदर मी इडली बनवत ठेवते, म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर 7-7:30 वाजलेले आहेत आणि दिनेश जातो 8 वाजता. तर आता अर्ध्या तासाचाच टायमिंग आहे, म्हणजे लवकर तर उठलेली आहे, पण त्यामध्ये खूप सारी कामं ही ती झाली आणि याला थोडासा लेट झालेला आहे.
तर इकडे इडलीसाठी मी सगळे प्लेट काढून घेतलेल्या आहेत आणि हे कसं आहे ना 5 प्लेट आहेत म्हणजे एकाच वेळेत 20 इडली निघतात म्हणजे जास्त वेळ लागणार नाही। तर इडली पात्रामध्ये मी पाणी टाकलेले गिलासभर आणि झाकून ठेवलेले म्हणजे पाण्याला उकळी येईल तोपर्यंत त्या प्लेटाला मी तेल लावून घेते आणि यामध्ये बेटर फिल्ड करते। बेटर तरी तुम्ही बघितलेलं आहे एकदम छान फुललेलं आहे, फक्त त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। मी मीठ टाकून ठेवलेलं नाही, मीठ टाकायचं नाही, ज्या वेळेस आपल्याला करायला घ्यायचं आहे त्याच वेळेस मीठ टाकायचं, अगोदरच टाकलं तर ते आंबटपणा फुटतो त्याला। तर इकडे सगळ्या प्लेटाला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आणि बेटरमध्येही मीठ टाकून मिक्स करायचं आहे आणि यामध्ये फिल्ड करूया तोपर्यंत त्या पाण्याला पण उकळी जी इडली पात्रामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे त्यामध्ये प्लेट ठेवून द्यायचे आहेत। इडली बनत राहील म्हणजे यालाही थोडासा वेळ लागतो, 10 ते 12 मिनिट आरामात लागतात। तोपर्यंत मी इकडे सांबारला तडका देऊन घेते, दिनेशचंही आवरेल तोपर्यंत। तर ही सगळी कामं बघा तामझाम असतं मॉर्निंगला सगळ्यांचंच आणि ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं बाळ आहेत त्यांचं तरी सांगूच नका, मॉर्निंगला काय अवस्था खूपच तामझाम असतं सगळ्यांचं बघणं, सगळ्यांचं आवरणं। लहान मुलांचं वेगळंच असतं, त्यांचं रडणं पडणं त्यांचं सगळं वेगळंच असतं असं आहे। कारण दीपक दिनेश जेव्हा लहान होते ना माझी पण तशीच परिस्थिती होती, सगळ्यांचं आवरून द्यायचं आणि तेव्हा गावाकडे होतो आम्ही, खूप सारी कामं राहायची, घरामध्ये जनावरं पण होते म्हणजे म्हैस गाय हे सगळं होतं ते पण काम राहायचं, अंगणाचं म्हणजे खूप मोठं अंगण, शेताकडे जाणं, घरची सगळी कामं आवरणं आणि त्यामध्ये दीपक दिनेश खूप लहान, खूप सारं होतं तिकडं। आता तशी तर परिस्थिती नाही आहे, पण काम जे आहे ना मॉर्निंगला जसं अगोदर होतं तसंच आहे, म्हणजे सगळे लवकर जाणार आणि लवकर सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट करणं। तर इकडे सगळ्या प्लेटामध्ये मी बेटर फिल्ड केलेलं आहे आणि सगळे मी ठेवले, तोपर्यंत पाण्याला पण उकळी आलेली होती। म्हणजे हे प्लेटाचं थोडं असं होतं ना की खालचे वरी वरचे खाली होतात, कारण एका साईडचे दिसतात ज्यावेळेस आपण ठेवतो आणि जेव्हा ठेवतो तिथे एक मोठं एक छोटं असं होतं, तर ठेवलेलं आहे आणि यावरती एक मी छोटं खलबट ठेवलेलं होतं। तर 10 ते 12 मिनिट झालेले आहेत पूर्ण। इकडे बघू शकता जसं मी सूर्यामध्ये बुडून बघितली त्याला अजिबात चिटकत नव्हतं, म्हणजे परफेक्ट इडली शिजलेली आहे म्हणजे वापरलेली आहे। तर आता सगळी प्लेट काढून मी खाली ठेवलेले आहेत आणि इकडे मी तडका पॅन पण घेतलेला आहे। इकडे इडली खायला घेतलेली म्हणजे इडली खूप आवडते दिनेशला आणि खूप छान सॉफ्ट अशी झालेली आहे, जसं की तोंडात टाकताच वेळ जाणारे। तर गरम गरम राहीपर्यंत त्याचे काढून घेऊन खायला घेतलेला आहे। तर इकडं आता मी सांबारला तडका देत आहे। तर इकडं तडका पॅन ठेवलेला आहे, यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। यामध्ये आवडीप्रमाणे आपण सुक्या लाल मिरच्या वगैरे हे ते टाकू शकता, हिंग, पण हिंग नाही आहे, खूप दिवस झाला आणायचं आहे ते, जेव्हा बाहेर जाते आठवण राहत नाही किंवा सांगायची आठवण राहत नाही दीपकला दिनेशला किंवा त्याच्या पप्पाला असं होत आहे। तर असं हिंग असलं तर जरूर टाका। तर इकडं फक्त मी मोहरी, जिरं आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत। तर इकडं फोडणी तयार झालेली, फोडणी मी इकडं सांबारमध्ये वतलेली आहे, वरून मी कोथिंबीर टाकली, खूप छान टेस्टी आहे सांबार म्हणून तयार झालेला आहे। तर आता इडली ही पटकन काढून घेऊया। तर बघू शकता अजिबात चिटकत नाही प्लेटाला, एकदम परफेक्ट ह्या इडली बनवून तयार झालेल्या आहेत आणि एक इडली मी तुम्हाला आतमधून तोडून दाखवत आहे, बघू शकता, अंदाज लावू शकता, छान अशी जाळीदार स्पंजी इडली बनलेली आहे, तोंडात टाकताच वेळ जाणारी अशी, आणि जसं मी प्रेस करत आहे तसं परत आपल्या ह्याच्यामध्ये येत आहे, बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता किती छान आणि सॉफ्ट झालेले आहेत। तर इडली सगळ्याच मी काढून घेते आणि अगोदर दिनेशला इकडं ब्रेकफास्ट देते, जोपर्यंत की दिनेशचं आवडतं म्हणजे खाणं पिणं त्याचं सगळं, तोपर्यंत यांच्यासाठी मी टिफिन पॅक करते, म्हणजे दिनेश जाता जाता देऊन तो कॉलेजला जाईल, म्हणजे या दोघांचं आवरलं की मग पुढची कामं करायला मी मोकळी। म्हणजे खूप सारी कामं यावेळेत पडलेली आहेत, म्हणजे मॉर्निंगची धावपळ असतेच आपली, आणखीन बोर चालू करायचं आहे, बाहेर पाणी शिंपायचं आहे, झाडांना पाणी द्यायचं आहे, हांडे कुंडे भरून ठेवायचे आहेत, खूप सारी कामं आहेत। तर इकडं इडली तुम्हाला दाखवत आहे आणखीन एक वेळा, म्हणजे एक इडली प्लेटाला चिटकत नाही, एकदम छान अशी झालेली आहे। जेव्हाही आपण काही तयारी करतो किंवा काही बनवतो ती व्यवस्थित झालं तर आपलंही मन लागतं, ती गोष्ट बिघडली, ते रेसिपी असो किंवा काही असो, ती बिघडलं ना दिवसभर आपलं मन लागत नाही, त्यामुळे तयारी छान झाली ना त्याचा रिझल्ट पण छानच होतो, म्हणजे परफेक्टच येतो। तर इकडं सगळे इडली मी त्या कढईमध्ये काढून ठेवलं, झाकून ठेवले, म्हणजे जास्त वेळ गरम पण राहतील आणि छान सॉफ्ट पण बनून राहतील। तर इकडं अगोदर दिनेशला देत आहे, म्हणजे मुलांना ना थोडंसं सजवून दिलं ना छान वाटतं ते, म्हणजे बघून खायला छान वाटतं ना। तर इकडं अशा पद्धतीने मी इडली ठेवलेली आहे आणि सांबार दिलेला आहे। तर दिनेशचं इकडं म्हणजे झालेला आहे रेडी, हा नाश्ता करत आहे। आता मी यांच्यासाठी टिफिनही पॅक करते तोपर्यंत, म्हणजे ही दोन्ही कामं माझी होऊन जातील आणि मग दुसऱ्या कामाला मी फ्री, म्हणजे आणखीन तिकडची रूम ही मला झाडायची आहे, म्हणजे दिनेश थोडासा लेटच उठलेला आहे आणि माझी मॉर्निंगची सुरुवात म्हणजे लवकर होते आणि सगळ्या रूममध्ये झाडून झालेलं आहे, फक्त तिकडचं जे आहे ना दिनेशचं झोपलेलं रूम ते राहिलेलं आहे, तिकडचं मला काढायचं आहे। हे सगळं काढलं, अंगणाची साफसफाई झाली, रांगोळी काढून झाली, सगळी कामं झाल्यानंतर माझी आंघोळ झालेली आहे आणि आता नंबर आहे अगोदर देवपूजेचा, म्हणजे आंघोळ झाल्यानंतर अगोदर देवपूजा करावी। नंतर याचं कसं असतं ना, कधी कधी मी अगोदर स्वयंपाक करते आणि पूजेला मला थोडासा लेट होतो, म्हणजे काही असं नियम नाही की आपल्याला उठल्या करायचं आहे। आता ज्यांना जायचं आहे त्यांना मी अगोदर करते, कारण कोणी उपाशी जाऊ नये, आपली घरची कामं कशी असतात थोडंसं मागं पुढे झालं तरी पण चालतं, काही हरकत नाही।
तर झालेली आहे रोजची देवपूजा. आणि तर कबूतर जे आहेत ना त्यांनी घर केलेलं आहे. खूप असं करत आहेत ना, म्हणजे चिमण्यांना सगळा उठून टाकलेला आहे. खूप मोठे आहेत ते, आणि जेव्हा ते उडतात ना त्यांच्या पंखाचा इतका आवाज येतो ना, असं फर 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 आवाज येतो त्यांच्या पंखाचा खूप जोरात. आणि त्या चिमण्यांना मात्र एकही येऊ देत नाही. ती चिमणीचं घरटं आहे, त्यामध्ये बसून बसून त्या घरट्याची काय अवस्था केली आहे तुम्ही बघू शकता. चिमणी पण एक प्रकारची तर येतच नव्हती, कित्येक प्रकारच्या त्या चिमण्या यायच्या. आता ती एकही येईना, कारण ही येऊच देत नाही. कबूतर खूप मोठे चिमण्या यांच्यापुढे खूप छोट्या छोट्या आहेत आणि येऊच देत नाहीत. येऊन तिथं बसत आहेत. मग चिमण्या सगळ्या उडून जात आहेत आणि त्यांनी घरटं दुसरीकडे केलेलं आहे. कुठं तिथं जे आकाशदिवा आम्ही लावलेला आहे त्या आकाशदिव्यामध्ये चिमण्याने घरटं केलेलं आहे या कबुतराला भिवून. आणि ह्या कबुतरानं इथं केलेलं आहे. आणखीन गवत आणत आहेत आणि ते घरटं तयार करत आहेत कबुतरं पण. म्हणजे पक्ष्यांचं कसं असतं ना, एक गवताची काडी आणून ते घर तयार करणं. तर इकडं दोघंही बसलेले आहेत. एक कबूतर उडून जातो, गवताची काडी आणतो, आणि ते दुसरं जे कबूतर आहे ते घर बनवत आहे. मी दिवसभर यांच्याकडेच लक्ष देते. आणि जसं आम्ही बाहेर गेलो तसं उडायला लागतात, जसं आम्ही आतमध्ये आलो मग तसं येऊन बसतात. म्हणजे मलाच टाकण्याचं काम ते दोघंजण करत आहेत. तर असं तर झालेली ती सगळी कामं. आता मी बनवत आहे भाजी. म्हणजे मॉर्निंगला झालं इडली सांबार हे सगळं झालं, सगळ्यांचं खाणं पिणं. दुपारच्या ह्याच्यामध्ये जेवणामध्ये मी गाजराची भाजी केलेली आहे, भाकरी वगैरे हे सगळं बनलेलं आहे. परत मी बाहेर आलेली आहे, कारण खूपच यांचा आरडाओरडा चालू होता केव्हापासून मी बघत आहे. येऊन बसणं जाणं, आवाज त्या पंखाचा इतका जोरदार येत आहे. त्या चिमण्याची चिवचिव चिवचिव, म्हणजे चिमणींना वाटत असेल की हे उठावं, पण ते उठत नाही, त्यांनाच उठून टाकत आहेत. आणि वानेरं पण आलेले आहेत आज. खूपच पक्षी आणि प्राणी भरलेले आहेत.